मग बाबा शिळी चाला ना म्हणून रखमाई काकू जवळ मेर देऊन शिळी आणली पळत जाऊन. कोडून त्या दारियात दर्यातून कसली शेळी चालू? काळी. मित्रांनो आपली मागं राहिलेली शेळी म्हणजे हो का ही, आणि आपली बाकीची मेंढरं हो का, ही मेंढरं पार वर गेली हो का, निघून पार वर पटांगणाला लागली. आणि आपली ही शेळी बघा कुठं राहिले, म्हणजे का हे अक्षर राहिले. आणि डोंगरात लांडगं बेंडगं बी असतात. यायला झाले, तिच्या पोटात 2-3 पिल्लं असतात मित्रांनो. ही आपली गुन्हे मेंढी बघा, हिला 2 पिल्लं झाले ते, म्हणजे एकाच मेंढीला 2 पिल्लं. बरं चाललंय ना. आला मेंढर चालून. पाऊस पाणी कसं काय? बरं आहे, पाऊस बीची का रे. पाऊस का रे. चांगला पाऊस चाललाय. काय असा पाऊस चालला त्या दिवशी तू या पाऊस किती बदा 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 बदा. मित्रांनो मी जी तुम्हाला कुत्री म्हणलं ना आपल्या डोंगरात आहे, ती कुत्री भुकत्यात आहे, त्याकरता दगड घेतलाय बाबा. अचानक आला अंगावर तर चावाय बिवाय नको नाही का. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज गेलो होतो कॉलेजला आणि आलोय आपलं घरी नाही का, कॉलेजवरनं घरी आलोय मित्रांनो. आपल्या इकडे एकदम जबरदस्त पाऊस बिऊस झालाय आता. तर पाऊस किती झालाय मित्रांनो, आत्ताच पाऊस उघडून गेलाय, किती झालाय बघूया आपण. तर मित्रांनो हे आपलं तळ पूर्ण आटून गेलं होतं नाही का, म्हणजे ह्यातलं पाणी पार संपत आलतं. एकच पाऊस झाला मित्रांनो एकदम मोठा, ते वळीव पाऊस असते ना ते झालाय. आणि आत्ता एक 10-15 मिनिटापूर्वी झालेलं पावसाचं पाणी बघा. आपल्या इकडे सगळं पाणीच पाणी झाले. आता आलोय घरी आपण. वा कसे एकदम जबराट पाऊस बिऊस. मध्ये असं वाटत होतं पाऊस बिऊस सगळं उघडून गेलंय आपल्या इकडचं, आपल्याला काय पाऊस पडतोय का नाही काय माहीत नव्हतं. पण आता पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. पाणी एकदम पाणी पाणी केलंय. मध्ये पाणी प्यायला राहिलं नव्हतं मेंढरांना, एवढा दुष्काळ पडला होता पार. आल्या आल्या कोण गावलंय आपल्याला बघा. ओय ओय पोरे, ओळखते का मला? तर मित्रांनो आपला हा आखोर बिकर सगळं लोटायचं राहिले, कारण का आता आपली आई गेले मेंढराक. आणि या ठिकाणी कोण झोपले? ओय कोणी? मित्रांनो काळू झोपलाय. काळो मित्रांनो, काळूला घरी असते कोंडून असा. काय रे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, ही आपली जी मोठी कोकरी होती सगळी रानात सोडून दिल्यात आहे. आणि ही आपली बारकी कोकरी आता झाल्यात आहे बघा, 1 2 3. आणि हे त्यांच्याच जोडीचं करडं होतं, आजारी असल्यामुळं घरी ठेवले. बाकीचं आता नवीन पिल्लं व्हायला लागलेत मित्रांनो आपल्या मेंढरांना. ही बघा कशी आहेत. मित्रांनो आपण कॉलेजला गेलतो आणि आता कॉलेजवरून आलो, मस्तपैकी जेवण बिवण झालंय आपलं. आणि आई गेली आपली मेंढराक. तर आई मेंढराक गेल्यामुळं आता हे जे घरचं काम आहे ना आपलं आखोर बिखोर सगळं लोटायचं राहिले, ते सगळं मला लोटायला लागणार आहे. तर आता आपला आखोर बिखोर घ्यायचं आहे लोटून. मेंढराक जायचं होतं मित्रांनो, पण आता बराच उशीर झालाय आणि आपल्याला जावस्तून आईला येवस्तूरच संध्याकाळ होईल. त्यापेक्षा आईला आता बकऱ्याकडे राहून देऊन आता हे घरचं जे काम असेल ते काम आवरायचे मला. आणि या ठिकाणी बाय काय चाललंय? जेवली का तू? हा, ही आपली आक्कूबाई मित्रांनो. आणि या ठिकाणी कोण आहे? लाडू. हे आपला लाडू. बाय जेवली का? हा जेवली. यांचं आपलं चाललंय खेळायचं. इकडची साईड लोटली मित्रांनो मी, आणि आपली इकडची साईड राहिली. तर ही इथनं काय असं अख्खं पार खाली मोठा आखोर आहे आपला, हे अख्खा आखोर लोटून घ्यायचा आहे. आणि आता काय पाला बिला नाही, इथं पाला बांधायचं, ते पाला बिला काय नाही मित्रांनो, कारण का ते सगळी मेंढरं आता आपली कोकरी बिकरी रानात सोडलेत मेंढरात. तर मित्रांनो वाडा लोटीत होतो आणि वाडा लोटताना मित्रांनो घाम किती आलाय. आजच वाडा लोटलाय, अजून बी झालेला नाही, थोडंसं राहिलाय. आणि आपली आई तर मित्रांनो रोज लोटते. या आईचं किती त्रास होत असेल आपल्या आईला नाही का, सकाळ संध्याकाळ रोज. आणि मित्रांनो मी आत्ता फक्त एक 10-15 मिनटं झालं लोटत होतो, तर एवढा घाम आलाय बघा. तर मित्रांनो आपल्या भाऊंच्या घरांचं काम झालंय, आता पत्र बसवले. आणि आपली JCB आले. इथं मुरमाचं जे काम राहिलं होतं ना, हे बघा, हे मुरम बिरम आपल्या लेवल करायची होती, इथं खड्डा बिड्डा होता, त्याकरता आपले JCB आले. आणि सगळा मुरम बिरम आता ओके, एकदम साफसफाई झाली या ठिकाणी घरापाशी. आणि घरात पत्र बसवलेत मित्रांनो. अजून तुम्हाला दाखवतो कसं बसवल्यात पत्र ते बी. तर मित्रांनो आपलं हे खत आता टाकायचे आपल्याला.
गम्याला आणली आणि हे डिक्क्याला तर लोटून ठेवलेलं, पण हे राहिलेलं अख्खं टाकायचं भरून. मित्रांनो दिवसभर आई होती मेंढराक आणि आत्ता मेंढरं यायचा टायमिंग झालेला आहे. म्हणजे दिवसभर डोंगरात चरून मेंढरं आपली ह्या टायमाला येतात वाड्याकर. तर आपलं दादा म्हणलं, दादा आत्ता आलं तर घरी, दादा म्हणलं एक शेळी नाही चालत, तो आपला जा तिकडं आईला एक शेळी चालते का नाही ती बघ, नाही तर ते शेळी मेंढे आणू लाग. तर आपल्या शेळीला काय झालं आहे मला काय म्हणजे माहीत नाही, कारण का आता मी कॉलेजला होतो तिकडं. तर आत्ता आलो आहे आणि जाऊन बघूया शेळीला काय झालं आहे. पाऊस बी आलता, आपली आई भिजली का काय. अशी सगळ्यांची मेंढरं येतात वाड्याला बघा. ह्यांच्या आली कुकरी बिकरी मिळली बघा, पडेल घरी सगळी कोकरी बिकरी मिळली. आणि इकडं वाईट चरायला असं यांना चांगलं पटांगाने इकडं वाढ आहे ना त्यांचा कडव, तर इकडं असं चरलं की आपलं म्हणजे आली कोकरी बिकरी मिळली की चरायला जाते तिकडं. काळा भाऊ तो का आपला हात करतोय, चला चला काळा भाऊ हे पड्या. मी आता लई लांब आलोय चालत, पण अजून काय आपल्या मेंढरांचं काय नामनिशाण नाही मित्रांनो. कुठं आईने अडवलेत काय माहिती. असं डोंगरात गेल्यानंतर कधी कधी लय उशीर होतो आणि मेंढरं दिवसा जर चरली नाही ना ते अशी संध्याकाळच्या टायमाला वाड्याला येताना बितानी अशी चरतात मेंढरं. तर आता दिसण्यात भरपूर म्हणजे असं लांब इथनं पटांगण असल्यामुळं ना पार तिकडं लांबचा परिसर दिसतो आणि तिकडं बघतोय पण कुठं काय दिसत नाही. म्हणजे अजून डोंगरच नाही चढले मेंढरं, अजून डोंगर चढून मग वर यायच्या ते काय माहिती. जाऊ चालत आता काय बघत आईला आपल्या. आपली रामादादाची त्यांची घोडी किसनाय काकू आल्यात, किसनाय काकू. हा अशी दुटीचा अशी असते ना, दुटीच असते काय अशी रोज? काय रोज दुटीचा असते तर काय. मग काय सरपण घेऊन चालले ते घोड्याला आले ती. लावा दादा मग आत्ता मग काय चालले? काय नाही बाबा, चल मेंढर वळून चाललाय लावा. बघा लावा काय गाय बी आहे मित्रांनो, गिर गाय. मित्रांनो रोज ना आपण मेंढराक असलो ना आपली मेंढरं सगळ्यांच्या मागून येतात आणि सगळ्यांच्या मागून आल्यानंतर आपल्याला कोण असं म्हणजे गावतो, कोण गावत नाही, कोण जातं निघून. पण आज आपण अशा म्हणजे टायमाला आलोय सगळी, जो आपला मेंढरं चारून येईल ना ते सगळा गावणार आपल्याला. तर कोण कोण गावते आणि आपल्यासोबत कोण कोण बोलते बघू, आता बातचीत करू जरा. आपलं हे आहे इठा दादा. दादा काय चाललंय? काय नाही, बरं चाललंय बाबा. बरं चाललंय ना. आला मेंढर चालून. पाऊस पाणी कसं काय? बरं आहे, पाऊस बी चिकार आहे. हा पाऊस चिकार आहे. हा चालते चालते चला. केव्हा आला तू? मी आलो मगाशी. काय नाही तुमच्याकच. आमची मेंढर कुठे आले ते ना. मग पाऊस पाणी पाऊस कसा आहे? हा चांगला पाऊस चाललाय. काय आहे, असा पाऊस चालला. त्या दिवशी तू या पाहता पाऊस किती बदा 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 मायदाळा पडला अख्खं बसा पुरच आहे. तर मित्रांनो आता एक मेंढरं गेली त्यांनी सांगितलं आपल्याला आपली एक शेळी चाला नाही आणि शेळी लांब राहिल्यामुळं मेंढरं मोहरं आले ते. मेंढरं मोहरं आल्यामुळं शेळी बी चाला नाही. ती आपली आईची खूप दैना झाली आज आणि त्यातून पाऊस. म्हणजे मी बकऱ्याकडे जायला पाहिजे होतं मित्रांनो, पण घरी बी काम होतं. आता आई काय बोलते आपल्याला काय माहीत राव. आईला म्हणजे खूप त्रास, खूप म्हणजे शेळी आणायची का बकरी आणायची का काय, म्हणजे ती शेळी घरी ठेवायला पाहिजे होती. पण सकाळी आईने बकरी हलवताना घरी नसेल ठेवली आणि ती घरी नाही ठेवल्यामुळं घरी बी काय आहे मित्रांनो खायला, कोण खायला का ना काय. दादा बी गेलं तर बाहेर, मी गेलो तो कॉलेजला, आई आपली आलते बकऱ्याक, त्यामुळं सगळं अवघड होतं घरी बी. मग बाबा शेळी चाला ना म्हणून रखमाई काकू जवळ मेर देऊन शेळी आणली पळत जाऊन. कोडून? त्या दारियात दर्यात. कसली शेळी चाला नाही? काळी काळी शेळी चाला नाही. अवघड झालंय सगळं. आपली मेंढर का. आणि ओय ओय पप्पो विसरला काय मला? हा विसरलं नाही. कसं विसरण, आमचं बाबू लय हुशारी. मेंढरा सोडून ती सुद्धा माझ्या माग शेळी आणाय पळत. शेळी आणू लागा. एक बघायला धरून उभी राहत आली म्हणून. मेंढरा हुशार आहेत आपली. मी नसती माग ती उभी राहत माघारी बघायची मोर चालायची.
मेंढर कशी जोराला लागली. पाऊस लय झाला पण आया. हा पाऊस लय झाला सगळं नालं भरलं. शिळी आली का नाही आता? आता येते ना. येईल का पण मग काय माहिती. काय माहिती येते का नाही. मित्रांनो आपली मागं राहिलेली शेळी म्हणजे हो का ही, आणि आपली बाकीची मेंढर हो का ही मेंढर पार वर गेली हो का निघून, पार वर पटांगणाला लागली. आणि आपली ही शेळी बघा कुठं राहिली. म्हणजे मित्रांनो हिला ना ही म्हणजे अशी फुगली ना, म्हणजे पोट फुल. आता कसं आहे तिच्या पोटामध्ये पिल्लं आहे आणि तिला असं घरी ठेवली ना, आता कसं अशी एकदा एखाद्याला ओढ लागलेली असते नाही का, म्हणजे आपल्या ह्या शेळीला बकऱ्यांची ओढ लागली पहिल्यापासून, आणि त्यातून तिला मोठ्या कळपातनं घरी ठेवली ना की ते बकऱ्याला असं म्हणजे नाही का आठवण येते सारखी, ते खात नाही चरत नाही. त्याकरता आपलं हे म्हणजे ही शेळी रानात आणावं लागते आपल्याला. का हे अक्षर राहिले आणि डोंगरात लांडगं बेंडगं बी असतात. यायला झाले तिच्या पोटात 2-3 पिल्लं असतात मित्रांनो. आता तुम्हाला मित्रांनो असलं खतरनाक ब्लॉग दाखवणार ना आपण, म्हणजे आपलं असं थोड्या दिवसांनी तर रोजच्या रोज आपण तुमचे म्हणजे भरपूर लोकांची इच्छा आहे आपल्या पब्लिकची की तुम्ही रोज व्हिडिओ टाक दादा, रोज व्हिडिओ टाक. तर तुमच्यासाठी काय पण मित्रांनो आपण थोड्या दिवसांनी जरा व्हायची एक अजून महिने 1.5 महिने डेली ब्लॉग टाकणार आहे. पण आता बी आपल्याला जेवढं टाकायला हवं तेवढं प्रयत्न करतोय आपण. पण आता सुद्धा आपला तुमचा प्रतिसाद चांगला येते आपल्या व्हिडिओंना. ही शेळी आणि शेळीसोबत मी आणि आपला बघा पप्पू. म्हणजे मित्रांनो ही इतकं असं म्हणजे आपलं पप्पू बिप्पू एवढं आपल्याला मदत करतात ना, असं म्हणजे नाही का आपण मागं राहिलो असं कुत्रं बित्र असलं आपल्याला नाही का एखादा जोडीदार आला तरी आपल्याला भारी वाटतं. तसा पप्पू म्हणजे आमचा एक साथीदार, आमचा घरातला एक सदस्य आहे. हे मेंढरं बघा कुठं गेलेत मित्रांनो. मेंढरं तो का तिकडे गेले ते पार, आणि शेळी बघा कुठं राहिले. म्हणजे मित्रांनो ह्यांच्या जवळजवळ अर्धा किलोमीटरचं अंतर झाले आपल्या शेळीमध्ये, आपली ही डोंगरात राहिलेली शेळीमध्ये आणि बकऱ्यांमध्ये, आपल्या म्हणजे मेंढरांमध्ये अर्धा किलोमीटरचं अंतर. आता आईने मेंढरं बघा झूम करून बघू तो का तिथे गेले ते, आणि असं म्हणजे झूम केल्यावर नंतरचं बघा असं दुखाट पडलं मित्रांनो. पाऊस आता सलग आपल्याला जवळजवळ 5-6 दिवस झालं पावसाने चांगली हजेरी लावली, त्यामुळं पाऊस बी चांगला पडतोय. त्यातून बकऱ्यांचा हाही जरा हाल नाही का, मध्ये पाऊस नव्हता, पाऊस उघडलेला त्यामुळं नाली बिली सगळी आटलेली, आणि आता परत पाऊस पडला पुन्हा अख्खी नाली बिली सगळी तुडुंब झाले ते. तर मित्रांनो आत्ताशी आपली शेळी घरी पोचलेली आहे हो का. इथं पुढं आपलं शेड, आणि आताशी घरी आले हो का. आता जाईल थोड्याच वेळात आतमध्ये. आणि आपल्या दादांचं काय चाललंय, हाय काढते धुणं. दादांचं काय चाललंय, दादा काय चाललंय? हे सरपण तोडतो ना आता स्वयंपाक करायला. सरपान काय चाललंय? काय नाही. चहा पाणी झाला का? नाही झाला. गेट खोल आपली शेळी आत घालू. शेळी इकडं तिकडे चालली. राहू दे बाई, राहू दे नको आणू. आपली शेळी लय भुकेलेली बघा, असं म्हणजे तिचं पोटभर खाल्लं का नाही तिने काय जणू. आता आणले तिला घरी, आता व्हायचं खाते. पेंड चारायचे तिला. दादा म्हणलं बाहेर राहू दे, व्हायचं आत घालवायची होती. दादा म्हणलं राहू दे बाहेर पेंड चारवायचं. काकीचं काय चाललंय बघा, सरपण गोळा करायचं. तर मित्रांनो आता रात्रीचे 8 वाजले ते, आणि आज आपल्याला घोडी आणायला भरपूर उशीर झालाय. तर आपली घोडी मित्रांनो इकडं डोंगरात आले ते, आणि लय लांब आहेत मित्रांनो. जवळजवळ आता आपल्याला घोडी घेऊन 1.5 किलोमीटर जायचे. तर आपली घोडी हो का असं अंधारात काही कळा नाही मित्रांनो. डोंगरात इकडं एवढ्या आतमध्ये आलोय घोडी न्यायला. ही बघा कुत्रीन बोगत्यात एकदम, म्हणजे असं रातचं इरच लय बेकारी होती आपली. असं मित्रांनो मी जी तुम्हाला कुत्री म्हणलं ना आपल्या डोंगरात आहे, ती कुत्री भुकत्यात आहे. त्याकरता दगड घेतलाय बाबा. अचानक आला अंगावर तर चावाय बिवाय नको नाही का, असं म्हणजे तुम्हाला आवाज ऐकू येईन. थांबा मित्रांनो, तुम्हाला येतोय का नाही काय माहिती, पण मला तर येतोय. असे म्हणजे कुत्री बित्री असं लांडग्याचं ह्याचं डोंगरात भ्यावी असतं आपल्याला. आपली घोडी तळ्यावाल्यात मित्रांनो पाणी पित येते हो का. दिसा नाही काय, पण तळ बघा इकडे गाडी चालली पडेलून, ते दिसते का नाही मित्रांनो. आपली सगळी घोडी जाग्यावाल्यात आहे, आणि आता मी ही 3 घोडी बांधल्यात आहे. अजून एक घोडा आपला बांधायचा राहिलाय.
इथं आपल्या त्यांच्या जागेवरती त्यांना बांधून टाकले. आय काय चाललंय? भात घातलाय ना. आपल्या आईने बघा मेंढराकून येऊन आता भात घातलाय शिजायला. आता काय करायची? पाजणी मित्रांनो, बारकी करड कुकरी पाजायच्या ते आपल्या 10 आता पाजणार आहेत. शेळी वरडते मित्रांनो हो का पाजायसाठी, हुडकायसाठी. पाजित नाही का हिला हो का. दूध काढायचंय मित्रांनो, दूध काढायसाठी वरडते. आणि आता पाजायची बारकी कोकरी करड. मित्रांनो ही आपली गुन्ही मेंढी बघा, हिला 2 पिल्लं झाले ते, मग एकाच मेंढीला 2 पिल्लं. ही आपली गुन्ही मेंढी आणि तिला बघा कसली भारी कोकरी झाले ते, 2 चंगू मंगू. पहिल्याची येताची म्हणजे पहिल्यांदीची येली मित्रांनो, पहिल्यांदीच येली आणि पहिल्यांदीच तिला 2 पिल्लं. असं पाजायला लागतं कोकऱ्यांना, शेरडांना, ह्यांना. आपलं दादा पाजते ते. आता ती एक शेळी येली आणि तिची पिल्लं मरली ना दादा. पिल्लं मरल्यामुळं असं तिचं दूध काढायचं. किती दिवस झालं मरलेली? 2-4 दिवस झाले मित्रांनो. तर दादा आता दूध काढते ते आपलं का. आता दूध काढले आणि दुधासाठी बघा हे कसं टव करते कान. दूध म्हणजे लय आवडीचं ह्यांचं मित्रांनो हो का. तर मित्रांनो आईच्या चालल्या ते भाकरी मस्तपैकी हो का. आई भाकरी बनवते आपली. आई आता पावसामुळं लाकडं वल्ली झाली ते दूर होते काय ग. दूर होते नुसतं पेटा नाही बी वल्ल असल्यामुळं. हा मस्तपैकी आपल्या भाकरी बेकरी बनवायच्या जेवाय. आय कालवण झालं का? कालवण झालं. दाखवा आम्हाला कसं झाले. तर मित्रांनो हे आपलं आजचं कालवण. कायचं कालवण आहे? मटकीचं. मटकीचं कालवण बनवले आईने मस्तपैकी. आणि आता आपल्याला करायचे जेवण. यांना खायला घातलं काय? घातलं का? ह्याला किती खायला घातलं कालवण? त्याच्यामुळे भाकर पडली ती खायला. अहो का आपल्या इथं मित्रांनो हाय गाय नसते अजिबात. पप्पोच बघा कसं पोत्या वाजलाय पण खायचं म्हणजे फुगोस तोर ओ ते व्हायचं. ऐक गेला असन आईने खायला घातली असन भाकर, सगळी खाल्ली असन. पुन्हा गेला असन, आई म्हणली पुन्हा खायचे, पुन्हा एक भाकर दिले पप्पूला. तर मित्रांनो आपली आई देते जेवण वाढून. तर मित्रांनो हे आहे आपलं जेवण. तर मटकी बघा मोड आलेली आहे. कधी भिजाय घातलेली याला? 2 दिवस झाले. 2 दिवस झालं मित्रांनो आईने भिजाय घातलेली फडक्यात. आणि मोड आलेली आपली मटकी आहे मस्तपैकी. तर आजचं आपलं संध्याकाळचं जेवण आहे मटकी आणि भाकर. तर मित्रांनो आता जेवण बिवण करायचं आहे आपल्याला. तर आजचा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.